CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या पुत्राचे पोलीस प्रशासनाचे विरोधात सुरू असलेले आमरण उपोषण काल उशिरा रात्री निवासी जिल्हाधिकारी सुरेश कवळे, शिवसेना नेते विजय अंभोरे यांच्या उपस्थितीत समाप्त झाले। यावेळी आंदोलनकर्त्यांच्या 14 मागण्या पोलीस प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने मान्य केल्या असून ट्रॅफिकचे 2 पोलिसावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे। 2 दिवसापासून सुरू असलेले हे आमरण उपोषण काल उशिरा रात्री संपले आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलं की बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध धंदे, होणारी गहू तस्करी, अल्पवयीन मुलीचे अपहरण, तसेच मिसिंग मुली या सर्व गोष्टी करता आम्ही काल निवेदन दिलं होतं की काल आम्ही निवेदन दिलं होतं आणि काल आम्ही उपोषण त्या ठिकाणी बसलो। आज आमच्या दुसऱ्या दिवशी उपोषणाला RDC साहेब, ठाणेदार साहेब तसेच प्रशासनाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपोषणासाठी भेट दिली आणि बुलढाणा विधानसभेचे आमदार धर्मवीर संजीव गायकवाड यांनी त्यांच्याशी सतत चर्चा त्या ठिकाणी केली। त्यांनी SP साहेबांनी संजीव वशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये मार्ग काढून आमच्या धर्मवीर फाउंडेशनच्या वतीने जेवढ्या आम्ही मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण मागण्या आमच्या त्या ठिकाणी पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी दिले आणि संजीव भाऊंनी आम्हाला शब्द दिला की हे सर्व त्या ठिकाणी पूर्ण होतील, म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषण त्या ठिकाणी सोडलेले। माझ्यासोबत उपोषणाला बबलू मोहतवाल नगरसेवक, नयन प्रकाश शर्मा सभापती, ओमसिंग राजपूत जिल्हा प्रमुख, तसेच विजय साहेब माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक हे देखील या ठिकाणी उपोषणाला बसले होते। तसेच शिवसेनेचे गटनेते मृत्युंजय भैया यांनी देखील 2 दिवसापासून कडक उपोषण या ठिकाणी केलं होतं। तसेच सुनू असतील, आमचे विजय अंभोरे असतील, आमचे उपनगराध्यक्ष गजू दानोले असतील, तसेच सगळे नगरसेवक या सर्वांचा मी पदाधिकाऱ्यांचा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळात जर या गोष्टी पूर्णपणे त्या ठिकाणी बंद झाल्या नाही तर भविष्यामध्ये देखील आम्ही आंदोलन छेडण्याची तयारी या ठिकाणी ठेवलेली आहे। एवढंच सर्व बुलढाणावासियांना आम्ही आश्वस्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।